एवढंच म्हणेन, कौन समझ पाया है आज तक हमें, हम अपने हादों के इकलौते गवाह है. कारण जे दुःख, जे यातना ते भोगत आहेत त्याची कल्पना आपण इथे बसून नाही करू शकत. आपल्या शब्दामध्ये त्या वेदना व्यक्त करण्याची शक्तीच नाही, ज्या वेदनांना त्यांना सामोरं जावं लागतं. तस्करी ही काही फक्त मुलींची होते नाही, तस्करी ही मुलांची देखील होते, पण मुलींचं प्रमाण जास्त आहे. कारण मी नेहमी असाच विचार करते की स्त्री जन्म घेतला की 50% ती धोक्याच्या त्या तलवारीखालीच असते. जन्म घेतल्यापासून तिला ही जाणीव असते की आपण स्त्री आहोत. म्हणजे अगदी माझ्या लहानपणी माझ्या घरी मुलं आता माझ्या मुलाचे छोटे 2-3 वर्षाचे खेळायला यायचे ना, तर ती मुलगी इतकी व्यवस्थित बसायची, कारण तिला कळायचं की नाही मी बसले आहे, इथे 2-3 मुलं खेळत आहेत. 2-3 वर्षाच्या मुलीला सुद्धा शरीराचं ज्ञान असतं की आपण असं बसलं पाहिजे, आपण मोजे घातले पाहिजे, आपण पायजामा घातला पाहिजे, आपले कपडे असे पाहिजे. ही त्या लेकराच्या कितीतरी आत्म्यामध्ये रुतलेली गोष्ट आहे आणि तिच्या नाही, पिढ्यानं पिढ्या आपल्या आत्म्यात रुतलेली गोष्ट आहे. आपण स्त्री आहोत तर आपल्याला आधी बघितलं जातं आणि मग आपला विचार केला जातो, हे अपरिहार्य आहे. एखादी सुंदर स्त्री, मग ती पोलिसात काम करत असो, मीडियात काम करत असतो, नाहीतर एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीची सीईओ असो, नाहीतर राजकारणात असो, जरा बरी दिसणारी स्त्री असेल तर तिच्याविषयी ज्या चर्चा होतात त्या चर्चा किती पद्धतीने चुकीच्या असतात. कारण हे तर मला वाटतं एक मॉरलच प्रॉब्लेम आहे. म्हणजे तिचं मेरिट हे तिच्या क्षत्रिय असण्यामागे झाकून जातं, हा प्रॉब्लेम आहे. आज आपण बघतो सगळ्यात जास्त स्त्रीला मानणारी जी इंडस्ट्री आहे, समजा बॉलिवूड आहे, त्या बॉलिवूडमध्ये पण पुरुषच पिक्चर चालवतो. स्त्रीच्या नावावर सिनेमा चालणं, म्हणजे कुठला तरी क्रिटिक किंवा आर्ट मूव्ही चालवावा लागतो, किंवा एखादा असाच मूव्ही असतो की ज्याच्यावर तिच्यावर अत्याचार झालाय, असा मूव्ही चालवावा लागतो. स्त्री एखादा सहज, तिच्याकडे मिळणारं पेमेंट सुद्धा वेगळं आहे की स्त्रीच्या तिथूनच सुरुवात आहे, पेमेंट पासून सुरुवात आहे, जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज पासून सुरुवात आहे, तिच्या प्रमोशनच्या ऑपॉर्च्युनिटी पासून सुरुवात आहे, तिला मिळणाऱ्या संधीपासून सुरुवात. आणि या सगळ्या गोष्टी, या सगळ्या एकत्र येतात आणि एक मॉरल प्रश्न निर्माण होतो आणि लोकांना फुलांचा व्यवसाय कमी पडतो, लोकांना साड्यांचा व्यवसाय कमी पडतो, औषधांचा, बिल्डर्सचा, मोठमोठ्या कंपन्यांचा व्यवसाय कमी पडतो की ते स्त्रीकडे व्यवसाय म्हणून बघायला लागतात. ही त्यांची हिंमत ही आपला मॉरल डाऊन झाल्यामुळे झाली आहे, आपल्या गरजा चुकीच्या झाल्यामुळे झालेली आहे. ही समाजाची परिस्थिती आहे. ही तस्करी रोखण्याच्या मनगटामध्ये बळ आहे, देशाच्या खात्यांमध्ये आहे, राज्याच्या खात्यांमध्ये आहे. देशामध्ये सुद्धा आपण या गोष्टींवर फार बारीक लक्ष देऊन असतो. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अमितभाई शहा स्वतः गृहमंत्री आहेत आणि आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत. या गोष्टींकडे कोणीही सहज बघू शकत नाही. म्हणजे जरुरी नाही की राजकारणात आहे आणि आम्ही म्हणून काय मंत्री आहोत वेगळं करतो. कोणी हा अन्याय सहज बघू शकत नाही. मेघनांनी सांगितलं की मी महिला बालकल्याण मंत्री होते, इतक्या वेगवेगळ्या केसेस माझ्याकडे यायच्या, पण त्यांची गुप्तता राखणं आवश्यक असल्यामुळे, किंवा कुठे 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय, कोणती तरी मुलगी गायब झाली आहे, नंतर ती कुठे वेश्या व्यवसायात सापडलेली आहे, या मुलींची सुटका करून आणण्यासाठी खूप सारे लोक काम करतात. म्हणजे आम्ही तर वेगवेगळ्या राज्याच्या लोकांशी पण टायअप केलं होतं की राज्यातील, दुसऱ्या राज्यातील मुलं इथे येतात सिनेमाच्या आवडीमुळे किंवा काही बनण्याच्या आवडीमुळे, कृपया कोणाचा फोन आहे तो प्लीज, तर ते लोक इथे येतात आणि त्यांच्याकडून असे वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार होतो. कोणाला भिक्षा मागायला लावली जाते, कोणाला देहव्यवसाय करायला लावतो, कोणाच्या अवयवांची तस्करी होते, त्यांचे अवयव काढून घेतले जातात. किती भयंकर प्रकार हे माझ्या डोळ्यांनी त्या खात्याच्या माध्यमातून बघितले. हे बालगृहामध्ये जायचो, त्या मुलामुलींशी संवाद साधायचो, त्यांच्या अडचणी समजून घ्यायचो. आज तीच परिस्थिती सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. सगळेजण त्याच्यामध्ये नक्कीच आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एक अनुभव माझ्या हृदयामध्ये इतका रुतला, तुम्ही शेअर करीन, मी त्याची गुप्तता बाळगून, साहजिक आहे. एक व्यक्ती माझ्याकडे आली, एका मोठ्या नेत्याने मला फोन केला की या व्यक्तीला तुला भेटायचं, काहीतरी अर्जंट विषय आहे. मी त्यांना भेटलं, त्या एक समाजसेवी संस्था चालवत आहेत. त्यांनी सांगितलं की तुमच्या चाइल्ड कमिशनकडे, काय CWC कडे एक विषय आहे. एक मुलगी होती, आई वडिलांचा डिव्होर्स झाला होता, मुलगी आईकडेच राहत होती आणि आई वारली. आई वारल्यानंतर वडिलांकडे नॅचरली ताबा गेला. सख्ख्या बापाने त्या मुलीचं शारीरिक शोषण केलं, रोज तिच्यावर बलात्कार केला
आणि ती मुलगी इतकी त्याच्या दहशतीखाली होती की ती बोलू शकत नव्हती. आणि त्या मुलीची मावशी परदेशात राहत होती आणि ती तिचा ताबा घेण्यासाठी आली होती, पण CWC त्यांना ताबा देत नव्हती, कारण हा व्यक्ती सांगत होता ही माझी मुलगी आहे, नॅचरली त्यांचा अधिकार होता. त्या मुलीची वेगळी आम्ही भेट घेतली, तिचे सगळे लिहून घेतल्या, नोंदी केल्या. त्यामध्ये काही अधिकाऱ्यांची तिथे आगाऊपणा चालला होता, त्यांना पण व्यसन घातलं आणि त्या मुलीला आम्ही तिच्या मावशीच्या हवाली केलं आणि ती तिच्या परदेशात तिला घेऊन गेली. आणि कधी कधी तिचा निरोप येत असतो की ती खूप छान आहे, तिला इतक्या मानसिक वेदना होत होत्या, तिला एवढा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होत होते. त्या मुलीला परत नॉर्मल जीवन जगणं एवढं सोपं नाही. ज्या जन्मदात्रे आईबापाकडे आपण एवढ्या विश्वासाने बघतो, त्यांच्या हातून असं काही घडत असेल तर ती मुलगी कशी सुरक्षित आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये गृह खात्याचा रोल प्रचंड महत्वाचा. मी वर्दीचं म्हणते की आता साधं एक सुतळीचं आपण बॅरिकेड लावतो, सुतळी नाही ती रस्सी लावतो ना, अशी 2 पोल असतात आणि मध्ये रस्सी असते. तिथे जर एखादा पोलीस कॉन्स्टेबल जरी उभा असेल ना तर कोणी हिंमत करत नाही ती ओलांडायची, कारण नियमाला लोक तेव्हाच पालन करतात जेव्हा त्या नियमाच्या तोडण्यावरच्या शिक्षांच्या बाबतीतली कल्पना असते आणि तो धाक असतो. तर तो धाक असला पाहिजे, वर्चस्व असलं पाहिजे अधिकाऱ्यांचं, त्या खात्यांचं, सरकारचा. हा धाक अत्यंत महत्वाचा आहे आणि तोच धाक या स्त्रीला परत एक चांगलं समृद्ध जीवन जगण्यासाठी थोडं म्हणजे ताकद देऊ शकतं. खरं तर पुरुषांच्याही बाबतीत अशा घटना घडतात. बालकामगार म्हणून लहान लहान मुलांना कामगार म्हणून घेतलं जातं, त्यांना पोटभर अन्न दिलं जात नाही, त्यांना भिक्षा मागायला जाते. खरं आपण भोयरजी आपण इथे आहात, हे भीक मागणारे आपण कमी करले ना तर फार मोठा विजय आहे. प्रत्येक सिग्नलवर आपल्याला दिसतात हे लोक, आणि हे इलिगल आहे, कारण भीक मागणं इलिगल नाही, भूक लागल्यावर हात पसरणं, परंतु त्यांचे जे रॅकेट आहे ते प्रचंड भयानक आहे. त्यांना तुम्ही जर 10-5 रुपये दिले तर ते घेत नाही. हेच रॅकेट पुढे त्या मुलांच्या अवयवांच्या तस्करी करतं, त्या मुली वयात आल्या की त्या लोकांना विकतं. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये मी जेव्हा शिकत होते, रुईया कॉलेजमध्ये, एक छोटी मुलगी भीक मागायची 8-9 वर्षाची. ती मला नेहमी म्हणायची, दीदी मेरे को एक पेप्सी दिला दो. तिला पेप्सी प्यायचं असायचं, तेव्हा 7 रुपयाला पेप्सी असायची. तर मी तिला पेप्सी पाजवायचे. मग ती म्हणायची, दीदी मेरे को ये चॉकलेट खिला दो. मी लहान मुलगी होती, माझ्या गाडीत बसून एक राऊंड मारायची. माझं कॉलेज संपलं, मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी 4-5 वर्षांनी, 4 पण नाही 3 वर्षांनी कॉलेजमध्ये गेले. तर ती मुलगी गरोदर होती, म्हणजे हार्डली 12-13 वर्षाची असेल तेव्हा, तर ती गरोदर होती. ही परिस्थिती खूप खूप भयंकर आहे, या आठवणी खूप भयंकर आहेत. त्यामुळे तस्करी रोखायची असेल तर आपल्या सर्वांना एकजूट होऊन काम केलं पाहिजे आणि फार कडक शिक्षा या लोकांना करून ह्यांचं रॅकेट तोडलं पाहिजे. 10-5 रुपये घेऊन कोणी जर मुलामुलींचं जीवन बर्बाद करत असेल तर अशा लोकांना कधीही क्षमा मिळूच शकत नाही असं मला वाटतं. मला वाटतं मुख्यमंत्री महोदय आलेले आहेत, त्यामुळे मी सगळे मुद्दे त्यांच्याकडे वर्ग करते, म्हणजे ते आपल्याला मुद्द्यांना डायरेक्ट हात घालून या विषयांना आपल्याला मार्ग देतील. एवढंच सांगते की सगळ्यांनी कोणीही आपलं मनोबल हारायचं नाहीये. एवढं जाता जाता बोलीन, यह राह तो जाएगी मंजिल तक, यह राह तो जाएगी मंजिल तक, हौसला तो रख, कहा सुना है कभी अंधेरे ने सवेरा न होने दिया है. आपला पण सवेरा होईल. एकजूट होऊन प्रशासनाने आणि शासनाने काम केलं तर या अत्यंत कोमल जीवनांना आपण वाचवू शकू. एवढंच या निमित्ताने सांगते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.